महाविकास आघाडीकडून आमच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी गेला असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे महायुतीचं सरकार आम्हीच महाराष्ट्रासाठी सर्वाधिक निधी दिला असल्याचं म्हणत आहे। यात खरंच कुणाच्या सरकारच्या काळात सर्वाधिक निधी महाराष्ट्रासाठी आला याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। नोव्हेंबर 2019 ते 2022 या काळात महाविकास आघाडीनं मंजूर केलेली टॉपची 10 कामं आणि त्याचा निधी। 22 जून ते ऑक्टोबर 2024 या काळात महायुती सरकारकडून त्याच योजनांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी याची तुलना या व्हिडिओत करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात गरिबांच्या घरांसाठी निधी दिला जातो। यात महाविकास आघाडीनं 6,57,000 घरांसाठी निधी दिला, तर दुसरीकडे महायुती सरकारनं आपल्या काळात 10,52,000 घरं मंजूर केली। दोघांची तुलना केल्यास महायुती सरकारकडून 75% वाढ झाल्याचं दिसून येत आहे। शेतकरी नुकसान भरपाई देखील सरकारकडून केली जाते। यात महाविकास आघाडीनं 8,701 कोटी रुपये दिले, तर महायुती सरकारनं 16,309 कोटी रुपये मंजूर केले। दोघांची तुलना केल्यास महायुती सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत तब्बल 88% जास्त निधी दिला। स्वयंसहाय्यता गटांना सरकारकडून निधी दिला जातोय। यात महाविकास आघाडीनं 13,941 कोटी रुपये दिले, तर महायुती सरकारनं 28,811 कोटी रुपये मंजूर केलेत। महायुती सरकारनं या योजनांच्या रकमेत तब्बल दुप्पट वाढ केली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी महाविकास आघाडीकडून 47,189 विद्यार्थ्यांना 22.5 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलाय, तर महायुतीनं आपल्या काळात 92,388 विद्यार्थ्यांना 492.8 कोटी रुपयांचा लाभ दिलाय। यात देखील महायुतीच्या काळात बजेट आणि लाभार्थ्यांच्या संख्येत दुपटीनं वाढ पाहायला मिळते। महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थिर किमतींवर आधारित वास्तविक GDP दर हा 1.9% होता, तर महायुतीच्या काळात हा 8.5%वरती पोहोचला, म्हणजे यात 6.6% वाढ झाली आहे। शिवाय देशातील एकूण FDIच्या तुलनेत महाराष्ट्रात 26.83% गुंतवणूक झाली, तर महायुतीच्या काळात यात वाढ होऊन ती 36.90%वरती पोहोचली आहे। शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी महाविकास आघाडीनं 18,119 घरांसाठी 447.63 कोटी रुपये मंजूर केले, तर महायुतीनं 1,25,699 घरांसाठी 771.84 कोटी रुपये दिले। यात घरांच्या संख्येत 7 पटीनं वाढ झाल्याचं दिसून येत आहे। तसंच निधीत देखील 72% वाढ आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी महाविकास आघाडीनं 2,718.3 कोटी रुपयांचा निधी दिला, तर महायुतीनं 4,108.9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। यात महायुती निधी देण्याच्या बाबत पुढे आहे। याशिवाय रोजगार मेळाव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाविकास आघाडीच्या काळात 396 मेळावे झाले। यात 36,407 तरुणांना रोजगार देण्यात आला, तर महायुतीच्या काळात 1,138 मेळावे झाले। यात 1,51,408 तरुणांना रोजगार मिळाला। यात देखील महायुतीचं काम सरस असल्याचं दिसून येत आहे।